सुंदर असं दृश्य बघत आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. हॅलो एव्हरीवन, मी काजल. रोज जर भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. गंगाफळ किसून त्याला वाफ आणून ठेवलेली होती, गुळाचं पाणी केलं. हे सगळं एकत्र करून यात मावेल एवढी कणिक टाकून घट्टसर गुळ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आज आपण याच्या गोड दशम्या करणार आहोत. पुऱ्या पण आपण करू शकतो आणि लाल चटणीबरोबर खायचं अप्रतिम लागतात. अशा मुला शाळेत सगळे वह्या पुस्तकं मागवले होते. टिफिन भरला, त्याची बॅग पॅक केली आणि तो आणि त्याचे आप्पा शाळेत जायला तयार झाले. दोघं जण गेल्यानंतर मी पेपर वाचत असते. पेपर वाचला. आज घरी पाहुणे येणार आहे, जरा भाजी वगैरे आणायची होती, त्यामुळे मी बाहेर गेली होती. बाहेरून घरी आली, लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. आज छोले मसाला करायचं होतं, त्यामुळे प्रिपरेशन माझी चाललीच होती. माझा मामा आलाय आणि शंभूचा मामा गौरंग दोघं जण आलेत आणि अजूनही आमच्याकडे पाहुणे आलेत. आज बऱ्याच दिवसानंतर यूट्यूबला लॉंग व्हिडिओ टाकलाय, आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. पाहुणचार करायचा आहे. आंब्याचा रस आणि पुरी तर झालीच पाहिजे. सो इतकं प्रचंड गरम होतं, तो काय करणार, पण तेवढाच सुंदर असा पाऊस आला आणि सगळं सुंदर वाटलं. मग काय, या पावसात थोडीशी मी पण एन्जॉय करून घेतला. या पावसात मला ओलं व्हायला प्रचंड आवडतं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.